नमस्कार मित्रांनो. सावळ्याची जणू सावली 28 नोव्हेंबर भागामध्ये सारंग पूजेसाठी येत नाही म्हणून चंद्रकांत जातो आणि बघतो तर सारंग खिडकीत बसलेला असतो. त्याची बाहेर शून्यात नजर बघून चंद्रकांत म्हणतो सारंग, पण सारंग मात्र काहीच बोलत नाही. चंद्रकांत त्याला समजावतो, आपल्या पुढे जे आलं ना ते आपण स्वीकारायला पाहिजे. सारंग म्हणतो, बाबा तुम्हाला काय जातं बोलायला, माझ्या नशिबात जे आलं ते मला भोगावं लागणार. चंद्रकांत त्याला समजावत म्हणतो, खाली पत्रकार आलेत, येतोस ना? सारंग म्हणतो तिलोत्तमाची मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणते, का गं अजून सारंग नाही आला, त्याला पूजेला नाही बसायचं वाटतं. दुसरी म्हणते, मला असं वाटतं हे फक्त नावाला लग्न झालंय, लोकांना दाखवण्यासाठी ही तिलोत्तमा चांगुलपणाचं आणते. हे तिलोत्तमा ऐकते आणि कासावीस होते. तेवढ्यात बबलू म्हणतो, वा 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 वा, अहो माझ्याकडे काय बघता, तिकडे बघा. आता सगळेच बघायला लागतात. तर वरून सारंग घेत असतो. पत्रकार त्याचे फोटो काढत असतात. सारंग तिलोत्तमा आणि चंद्रकांतकडे बघतो. आता त्याची नजर सावलीवर जाते तर पुन्हा तिलोत्तमाकडे बघतो. तिला मात्र खूप वाईट वाटतं. गुरुजी म्हणतात, या सारंग मेंदळे, पूजेला बसा. पूजा सुरू होते आणि सावलीच्या घरची येतात. जयंती म्हणते, अगं बाई, पूजा सुरू नाही झाली ना? काय बाई, हे घर कसलं मालच आहे. अहो माहेरकडचे आल्याशिवाय पूजा कशी सुरू होणार? त्याचं काय ना, आम्ही वेळेवरच निघालो होतो, पण आमची रिक्षा ट्रॅफिकमध्ये अडकली. तिलोत्तमाची मैत्री म्हणते, तुम्ही रिक्षाने आलात? जयंती म्हणते, होय. ती म्हणते, काय गे तिलोत्तमा, कसली सोयरी केली? काय ही मुलगी, काय तिचे माहेरकडचे? जयंती म्हणते, नाही पटलं ना, माझ्या लग्नाच्या वेळेस मला पण नव्हतं पटलं. माझं माहेर कोट्टलवारांचं. तुम्ही नाव ऐकलंच असेल की, श्रीमंत फॅमिली आहे. यांची फॅमिली म्हणे कलेची फॅमिली आहे. पण मला सांगा, आजकाल कलेला काही मार्केट आहे का? मार्केट आहे पैशाचं. पैसा असला की पिक्चर कसा हिट. सैजदेव म्हणतो, जयंते, ती म्हणते, हे आमचे मिस्टर बरं का, सावलीचे सख्खे भाऊ, काहीच कामबिम करत नाही, पण एक डायलॉग त्यांनी कायमचा पाठ करून ठेवला आहे. सैजदेव म्हणतो, बात जयंती, ती बोलायला लागते, तो तिला ओढत नेतो. आता चंद्रकांत पुढे जातो आणि म्हणतो, नमस्कार एकनाथजी, यायला उशीर केला? एकनाथ म्हणतो, होय, ते जरा सामान घ्यायचं होतं. जयंती म्हणते, बाकी काही म्हणा बरं का, तुमचा हा माल लई सुंदर आहे बाई. इथं आल्यावर मला काय वाटलं माहिती आहे का, मी एखाद्या सिरियलच्या सेटवरच आले. आमच्या सावलीला एवढ्या श्रीमंतीची सवय नाही हो. कधी तिनं 5 स्टार हॉटेल पण बघितलं नाही. तुमच्या कृपेमुळे आणि आमच्या जगन्नाथरावमुळे एवढी श्रीमंती उपभोगायला मिळते. जगन्नाथचं नाव घेतल्यावर सगळेच बघायला लागतात. जयंती म्हणते, काही म्हणा, पैसा असला ना माणसाची हौस होते. नाहीतर आमचं बघा. ऐश्वर्या म्हणते, जस्ट शटअप. तुमचा हा ड्रामा झाला असेल तर पूजेला सुरुवात करूया. जयंती म्हणते, पाहिलं का, पैशाने जी ताकद येते ती दुसऱ्या कशानेच येत नाही हो. काय तो तोरा, काय ती स्टाईल, काय ते बघणं, याला काय म्हणतात माहिती आहे का, चायपेक्षा किटली. हा 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 हा. ऐश्वर्या म्हणते, शटअप. अप्पू म्हणतो, आमची वहिनी ना असंच काहीतरी बोलते, तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडं. गुरुजी म्हणतात, चला पूजेला सुरुवात करतो. पूजा सुरू होते, पण सारंगला सारखी आसमी आठवते. त्याची तगमग व्हायला लागते. तो त्याच्या इकडं बघतो तर ती डोक्याला हात लावून बसलेली असते. आता पूजा संपन्न होते आणि सारंग जायला लागतो. पत्रकार म्हणतात, सर सर सर, मॅम सोबत एक फोटो. जयंती सावलीला पकडते आणि म्हणते, अगं चल ना, राह इथं उभा, काढाऊ, चांगला फोटो काढा. आता सगळेच निघून जातात, फक्त सावलीच्या घरचे असतात. जयंती म्हणते, अहो किती वेळ उभा राहायचं, पायाचे तुकडे पडायला लागलेत, कुणी बसा पण म्हणा ना. कोट्टलवारांची इथं तुमचं कसं स्वागत होतं? तेवढ्यात ऐश्वर्या आणि तिलोत्तमा येतात. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही गेला नाहीत अजून, इथंच उभा? कानू म्हणते, ते साऊला न्यायचं होतं. नाही, त्याची रीतच आहे ना, पूजा झाल्यानंतर माहेरी घेऊन जातात. एकनाथ म्हणतो, तुमचा मानपान करायचा होता. कानू आता पिशवीतून साडी आणि ड्रेस काढते. जयंती तिच्या हातातून साडी ओढून घेते आणि तिलोत्तमासमोर जाते आणि नंतर ऐश्वर्यासमोर आणि म्हणते, घ्या घ्या घ्या, माझ्या चॉईसची साडी आहे, तुमच्यावर हा कलर लय उठून दिसल. ऐश्वर्या फेकत म्हणते, तू आमच्याकडे बघत नाहीस? असं क्लॉथ आम्ही
पाय पुसण्यासाठी सुद्धा वापरत नाही. तेवढेच चंद्रकांत येतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, मेंदड्यांच्या घरात ही बोलण्याची पद्धत नाही. काय तिलोत्तमा? तिलोत्तमा त्याच्याकडे रागाने बघते आणि निघून जाते. एकनाथ म्हणतो, ते साऊला घेऊन जायचं होतं. चंद्रकांत म्हणतो, हो हो हो, घेऊन जा ना. तो म्हणतो, लग्नामध्ये तुमचा मानपान नाही केला, तो करायचा होता. चंद्रकांत म्हणतो, अच्छा चालेल. एकनाथ त्याला ड्रेस देतो आणि टोपी घालतो. आता चंद्रकांत एकनाथची गळाभेट घेतो आणि म्हणतो, ऐश्वर्या, जा सावलीला घेऊन ये. ती रागात म्हणते, ठीक आहे डॅड. आता चंद्रकांत सगळ्यांना बसवतो. सावली विठ्ठलासमोर हात जोडून बसलेली असते. तेवढे अमृता जाते आणि म्हणते, सावली, तू काळजी करू नको. अगं, हे दिवस पण बदलतील. पूजा छान पार पडली की नाही, तसं सगळं सुरळीत होणार. ती डोळे पुसत म्हणते, रडायचं नाही आता. तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि म्हणते, ए, तुझं नाव काय ते? चल, तुला जायचं आहे. आणि हां, परत यायची गरज नाही आहे. इथे तू कुणालाच आवडत नाही, त्यामुळे तुला वॉर्निंग देते. परत हे तोंड दाखवायचं नाही. आता सावलीच्या डोळ्यातून घळाघळ पाणी येतं. ऐश्वर्या खूप काही बोलते आणि निघून जाते. अमृता डोळे पुसत म्हणते, तिचं मनावर नको घेऊ आणि या घरामध्ये तू मला हवी आहेस. आणि जातानी सारंगला भेटून जा. सावली सारंगच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, मी माहेरी चालले. जाण्याच्या पहिले नवऱ्याच्या पाया पडायचं असतं. सारंग म्हणतो, त्याची काही गरज नाही. आपलं लग्न म्हणजे एक अपघात होता, ते लग्न नव्हतं. कारण त्या लग्नामध्ये माझ्या नजरेसमोर आणि मनात आसमी होती, तू नव्हती. उगाच तू वेगळा गैरसमज करून घेऊ नकोस. आणि राहिला प्रश्न पूजेचा, ते फक्त मी आईसाठी आणि घरासाठी बसलो होतो, तुझ्यासाठी नाही. आणि हां, तुझ्यात आणि माझ्यात कुठलंच नातं नाही आहे आणि कधीच नसणार. जाऊ शकतेस तू. सावली जायला लागते. तिला सारंगच्या चपला दिसतात. ती चपलाच्या पाया पडते आणि हातातल्या विठ्ठलाकडे बघते. हे बघून सारंग खूप इमोशनल होतो. सावली तर निघून जाते, पण तो सारखा सावलीकडे बघत राहतो आणि नंतर स्वतःच्या चपलेकडं. आता मात्र सारंगच्या चेहऱ्यावरचा रागच निघून जातो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.